अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। सर्व स्वामी भक्त आणि शिवभक्तांना माझ्या चॅनलवर स्वागत आहे। आज आपण रुद्राभिषेकाबद्दल माहिती घेऊया। या श्रावण महिन्यात, या श्रावण पवित्र महिन्यामध्ये रुद्राभिषेक करण्याची काय पद्धत असते, ही सोपी पद्धत आज आपण आपल्या चॅनलवर जाणून घेऊया। कुठलीही सेवा करण्यात अगोदर सर्वात आधी तुम्ही दिवा प्रज्वलित करायचा असतो। इथे मी तुपाचा दिवा लावला आहे, तुम्ही तुपाचा किंवा तेलाचा कुठलाही दिवा प्रज्वलित करू शकता। त्यानंतर धूप लावलेला आहे आणि 2 उदबत्ती। तर धूप दीप प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी या ठिकाणी एक आसन घ्यायचं आहे। देवासाठी चौरंग किंवा आसन तुमच्याकडे जे असेल ते ठेवा आणि तुम्हाला बसण्यासाठी एक कुशाचं आसन किंवा साधा आसन जे तुमच्याकडे उपलब्ध असेल ते घ्या। तर आज आपण रुद्राभिषेक करणार आहोत। रुद्राभिषेक का केला जातो तर त्याचे विशेष असे महत्त्व आहे। घरामध्ये वाद, कलह, संपत्तीचा वाद किंवा पती-पत्नीमध्ये वाद असतील, पितृदोष असेल, वास्तुदोष असेल, त्यानंतर व्यसनमुक्ती करायची असेल, संतती प्राप्तीसाठी तुम्हाला जर काही सेवा करायच्या असतील किंवा तुमच्या घरात वाईट शक्तींचा खूप त्रास असेल, तर अशा प्रकारच्या सर्व दोष निघून जाण्यासाठी 100% जर उपायकारक जर कुठली सेवा असेल तर श्रावण महिन्यामध्ये करण्यात येणारी महादेवाची सेवा। श्रावण महिन्यामध्ये, या पवित्र महिन्यामध्ये तुम्ही जेवढी काही महादेवाची सेवा करताल तर त्यामध्ये रुद्राभिषेक, रुद्रसेवा ही सगळ्यात महत्त्वाची मानण्यात आलेली आहे। रुद्रसेवेचे खूप अनन्यसाधारण असे महत्त्व आहे। तुमच्या सर्व दोष, बाधा, पीडा जाऊन तुम्हाला सुखसंपत्ती लाभेल, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आरोग्य लाभेल आणि कधी देखील तुम्हाला धनाचा, तुमच्याकडे धन असेल किंवा तुमच्याकडे जे धनधान्य असतील त्याची कमतरता पडणार नाही। तर अशा प्रकारे हे रुद्राभिषेकाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे। तर चला मग आज आपण जाणून घेऊया रुद्राभिषेक कसा करावा। तर सांगितल्याप्रमाणे तुम्ही चौरंग किंवा आसन मांडलं असेल, समोर स्वास्तिक काढून घेऊया आपण। स्वास्तिक हे शुभतेचे प्रतीक आहे। तर इथे पहा, या ठिकाणी आपण शुभतेचे प्रतीक म्हणून स्वास्तिक काढलेले आहे, त्याला हळदी कुंकू वाहायचं आहे। तुम्ही देखील स्त्रियांनी स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायची आहे आणि जर पुरुष असतील तर त्यांनी अष्टगंध लावायचा आहे। तर अशा प्रकारे कुठल्याही पूजेची सुरुवात करताना सर्वप्रथम आपण श्री गणेशाला स्मरण करायचे असते। त्यांना वंदन करूनच कुठल्याही कार्याची, पूजा विधीची, शुभ कार्याची सुरुवात करायची असते। चला तर मग पाहूया पहिल्यांदा आपल्याला काय काय साधन सामग्री लागणार आहे। तर सर्वप्रथम तुमच्याकडे पितळेचे किंवा तांब्याचे ताट असतील तर ते घ्या। त्यानंतर इथे तुम्हाला गळतीसाठी स्टँड लागेल, स्टँड आणि गळतीसाठी हा एक छोटासा गळतीचा पेला आहे। तर तो पेला असा ठेवायचा असतो। अभिषेक करण्यासाठी चमचा। त्यानंतर तुम्हाला जलाभिषेक, महादेवाला 1 लोटा जल जे तांब्याच्या लोटामधून तुम्ही देताय त्याचं खूप महत्त्व आहे जलाभिषेकचं, त्यामुळे 1 लोटा जल तुम्ही या ठिकाणी घेऊन ठेवायचं आहे। त्यानंतर इथे पहा, या ठिकाणी मी बेलाची पानं घेतलेली आहेत। महादेवाला बेलाचे पान वाहल्यानंतर त्याचे आपल्याला खूप चांगला लाभ भेटतो। इथे शमीच पत्र आहेत, शमीच्या पानांचे देखील खूप महत्त्व आहे। शमीचे पानं हे तुम्हाला आयुष्यामध्ये धनधान्य, सुख समृद्धी देण्याचे महत्त्वाचे कार्य करते। तर शमीचे पान, त्यानंतर पांढरे फुलं, तुमच्याकडे जर पारिजातकची फुलं असतील तर पारिजातकची फुलं नक्की घ्या, कारण कसं आहे, महादेवाला पारिजातकांच्या फुलांचे खूप प्रिय आहेत। कारण पारिजातकचे झाड हे सागर मंथनच्या वेळेस, सागर मंथनमधून एक असे पवित्र असे झाड आहे। आणि धोत्र्याचे फूल आता माझ्याकडे उपलब्ध नाही आहे। सकाळी जेव्हा ब्रह्ममुहूर्तला मी
शिवमंदिरमध्ये गेले होते, तिथे मी धोत्र्याचे फूल फळ वगैरे अर्पण करून आले आहे, त्यामुळे आता नाही आहे. तर जे माझ्याकडे उपलब्ध आहेत ती पांढरी फुलं मी घेतलेली आहेत, काही पिवळी फुलं, आणि हे पहा, हे आहे धोत्र्याचं फळ. तर धोत्र्याचे फळ आणि धोत्र्याचं फूल हे देखील खूप महत्त्वाचे आहे रुद्र अभिषेक करते वेळेस किंवा महादेवाची पूजा करताना, शिवलिंगाची पूजा करताना. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्याकडे सगळे फूल पान वगैरे तयार करून घ्यायचे आहेत. त्यानंतर दुसरीकडे बघा, एका प्लेटमध्ये मी इथे व्हाईट पांढऱ्या कलरचा स्वच्छ असा कपडा घेतलेला आहे. आसन म्हणून आपण ते चौरंगावर टाकणार आहोत. त्यानंतर इबीत महादेवाला हे 3 बोटांनी असे इबीत लावण्यात येते. आपण हे आपल्याला लावून घ्यायचे आहे कपाळावर, हातावर, दंडावर. याला आपण ब्रह्मा विष्णू महेश असे 3 रेखा देखील म्हणू शकतो. आज शिवमुठी तांदूळ आहे म्हणून इथे मी तांदूळ घेतलेली आहे. आणि आपल्याला शिवलिंगाच्या खाली देखील तांदूळ ठेवायचे असते, त्यामुळे तांदूळ, अष्टगंध, चंदन याची तयारी केलेली आहे. आणि हे एवढं तुम्हाला लागेल कशासाठी, तर गळतीसाठी, गळती लावून तुम्ही जो रुद्राभिषेक करणार आहात त्यासाठी. आणि जर तुम्हाला पंचामृताचा अभिषेक ही करायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला लागेल हे पंचामृत. पंचामृत कसं बनलेलं असतं, दूध, दही, तूप, मध आणि साखर. यामध्ये दूध हे कसं असलं पाहिजे, हे कच्चं दूध असलं पाहिजे. दूध हे तापवलेलं नसावं, कच्चं दूध आपण वाहणार आहोत. ठीक आहे. तर अशा प्रकारे, आणि हे ऑप्शनल आहे, म्हणजे रुद्राभिषेकमध्ये गळतीचा, पाण्याचे जास्त महत्त्व आहे, पाण्याने केलेल्या अभिषेकचे. तर तुम्हाला जर नंतर पंचामृतांनी जर तुम्हाला अभिषेक करायचा असेल तर हे पंचामृत अशा प्रकारे तुम्ही घेऊ शकता. सर्वप्रथम आपण आता पांढरे वस्त्र आसन म्हणून चौरंगावर मांडून घेऊया. अशा प्रकारे पांढरे वस्त्र आपण आसन म्हणून टाकून घेतलेले आहे. नंतर त्यावर आता आपण गळतीची मांडणी करूया. गळतीची मांडणी करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला ते पितळेचं किंवा तांबेचं ताट जे आहे तुमच्याकडे, नसेल तर तुम्ही स्टीलचंही घेऊ शकता, चांदीचं असेल चांदीचं घेऊ शकता, तर ते मांडायचं आहे. नंतर त्याच्यावर तुम्हाला हा स्टँड ठेवायचा आहे अशा प्रकारे, आणि त्यावर हे गळतीचे तांब्या ठेवायचा आहे. ह्याला मध्ये छोटा असा छिद्र असतो. अशा प्रकारे गळतीची मांडणी करून घ्या. ह्या ठिकाणी मी आणखीन एक स्टँड घेतलेला आहे, जो माझ्याकडे रुद्र आहे, रुद्रयंत्र. त्या रुद्रयंत्राला इथे पूजेमध्ये मांडण्यासाठी तो स्टँड घेतलेला आहे. तुमच्याकडे असेल तर ठीक आहे, नसेल तरी काही हरकत नाही. परंतु नसेल तर रुद्रयंत्र सगळ्यांनी घ्यावे असे मी तुम्हाला विनंती करू इच्छिते. त्याचे महत्त्व मी नंतर सांगेल. तर चला, आधी आपण मग आता सुरुवातीला काही तांदूळ घेऊया आणि तांदूळ इथे ठेवून त्यावर महादेवाची तर अशा प्रकारे इथे महादेवाची स्थापना आपण केलेली आहे. आणि हे दुसरा जो स्टँड आहे त्यावर आपण रुद्रयंत्र स्थापन करूया. रुद्रयंत्र स्थापन करायच्या आधी तांदूळ ठेवायचा आहे. रुद्रयंत्रच्या खाली थोडे तांदूळ ठेवूया आणि मग रुद्रयंत्र स्थापन करूया. तर अशा प्रकारे ही पूजेची पूर्ण स्थापना झालेली आहे. तर वरती जो तांब्याचा लोटा आहे त्यामध्ये आपण जल घेऊया. जल म्हणजे पाणी. जल हे आपण ह्याच्यात जुन्या म्हणजे शास्त्रामध्ये म्हटलं जातं, आपण पाणी बोलू. तर इथे वरती लोटा भरून पाणी घेतलेलं आहे. शुद्ध स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. आणि त्या पाण्याचे जे गळतीचे थेंब आहेत ते बरोबर शिवलिंगावर, महादेवाच्या पिंडीवर पडतील असे तुम्हाला ते सेट करायचं आहे. तर अशा प्रकारे पूजेची मांडणी झाली.
पूजेची मांडणी केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पूजा करताना कुठले कुठले मंत्र म्हणायचे आहेत ते मी सांगेल। सर्वात आधी आपण इथे काय करूया, एक बेलपत्र वाहून घेऊया। हे बेलपत्र आहे। बेलपत्र वाहताना त्याचा जो देठ असतो तो देठ आपण तोडून घ्यायचा असतो आणि अशा प्रकारे बेलपत्र वाहायचं आहे। फुले वाहून घेऊयात। रुद्रयंत्रावर देखील आपण बेल वाहूयात आणि पुष्प वाहूयात। तर अशा प्रकारे ही पूजेची मांडणी सर्व करून घेतल्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ केंद्रातील हे नित्य सेवा स्तोत्र मंत्राचे पुस्तक ग्रंथ घ्यायचे आहे। एका आसनावर ठेवून घ्या। सगळ्यात अगोदर तुम्हाला स्वामी स्तवन पठण करायचे असते। स्वामी स्तवन हे एक वेळेस पठण करून घ्या आणि स्वामी स्तवन पठण केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक माळ ही श्री स्वामी समर्थ जप करायचा असतो। एक माळ श्री स्वामी समर्थ जप करून घ्या। त्यानंतर आपल्याला शिवमहिम्न स्तोत्र सेवा भगवान श्री शंकराची यामध्ये शिवमहिम्न स्तोत्र दिलेलं आहे। नित्यसेवेमध्ये शिवमहिम्न स्तोत्र प्राकृत आणि संस्कृत दोन्ही भाषेमध्ये या ग्रंथामध्ये अवेलेबल आहे। जर तुम्हाला संस्कृत जमत असेल तर अतिउत्तम आहे, नाही तर तुम्ही प्राकृतमध्ये हे शिवमहिम्न स्तोत्र वाचू शकता। जेव्हा तुम्ही हे सर्व पठण करत असणार आहात त्यावेळेस पाण्याची गळती ही चालूच असली पाहिजे, हे तुम्ही लक्ष असू द्या। पाण्याची गळती चालू असली पाहिजे आणि त्यानंतर पाणी कमी पडू नये, त्यामुळे तुम्ही सोबत एक पाण्याचा लोटा पण घेऊन बसू शकता। पाणी सोबत असू द्या। जर पाणी संपत आलं तर तुम्हाला इथे वरती गळतीमध्ये ॲड करायचं आहे। शिवमहिम्न स्तोत्र वाचून झाल्यानंतर तुम्हाला श्री गणपती अथर्व शीर्ष हे वाचायचं आहे। एक वेळेस गणपती अथर्व शीर्ष वाचून घ्या। त्यानंतर सेवा प्रभू रामचंद्रांची या पेज नंबर 147 वर श्री रामरक्षा स्तोत्र दिलेले आहे। तर ते श्री रामरक्षा स्तोत्र हे तुम्ही 1 ते 9 पर्यंत 1 ते 9 श्लोक तुम्हाला वाचायचे आहेत। तर इथपर्यंत 1 ते 9 श्लोक पर्यंत तुम्हाला हे रामरक्षा स्तोत्र एक वेळेस वाचायचे आहे। त्यानंतर तुम्हाला श्री रुद्र अध्याय वाचायचा आहे। श्री रुद्र अध्यायाचे अनन्य साधारण असे महत्त्व आहे। संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला जर शक्य झालं तर प्रदोष काळामध्ये तुम्ही हे रुद्र पठण जर केले तर तुमचे सगळे दोष बाधा विघ्न सर्व दूर होतील आणि सुख समृद्धी तुम्हाला आरोग्य लाभेल। तर हे रुद्र अध्याय हे मराठीमध्ये अनुवाद केलेले पण आहे आणि संस्कृतमध्ये देखील आहे। संस्कृत जर तुम्ही वाचू शकलात तर ते अतिउत्तम आहे, नाही जमत असेल तर चुकीचे उच्चार करण्यापेक्षा तुम्ही मराठीमध्ये देखील वाचू शकता। रुद्र अध्याय पठण करताना तुम्हाला हे चमक आणि नमक आणि चमक सहित वाचायचे आहे। त्यामध्ये म्हणजे अनुवाद इथे दिलेला आहे की हे आम्हाला हे हवंय ते वगैरे आपण जे विनंती करतो की हे पहा इथे दिले, हे सर्व तुझ्या कृपेने मला प्राप्त हो, अशा प्रकारे आपल्याला काय काय प्राप्तीची इच्छा आहे ते देखील यामध्ये आपण विनंती करत असतो। रुद्राध्याय झाल्यानंतर शिवकवच हे एक वेळा पठण करायचे असते। शिवकवच स्तोत्र एक वेळेस पठण करा। हे सर्व स्तोत्र वाचून झाल्यानंतर आपल्याला मंत्र म्हणायचे आहेत। मंत्रोच्चार व्यवस्थित करा। त्यानंतर आपल्याला शिवगायत्री मंत्र वाचायचा आहे। 11 वेळेस शिवगायत्री मंत्र वाचा। शिवगायत्री मंत्र काय आहे? ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्। ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्। 11 वेळेस शिवगायत्री मंत्र म्हणून झाल्यानंतर आपल्याला 11 वेळेस महामृत्युंजय मंत्र म्हणायचा आहे, जो वेदोक्त आहे। आणि महामृत्युंजय मंत्राचा जाप केल्यामुळे अकाल मृत्यूचे जे आपल्याला भय असते ते दूर होते। आपल्याला अकाल मृत्यू ॲक्सिडेंट वगैरे आकस्मिक मृत्यू उद्भवत नाही। तर महामृत्युंजय मंत्र 11 वेळेस म्हणायचा आहे। अशा प्रकारे
ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मोक्ष्यमामृतात्। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मोक्ष्यमामृतात्। त्यानंतर पंचप्रणवयुक्त महामृत्युंजय मंत्र 11 वेळेस म्हणायचा आहे। ओम होम जूम सह ओम भूर्भुवः स्वः। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मोक्ष्यमामृतात्। हा महामृत्युंजय मंत्र म्हणून झाल्यानंतर अमृत संजीवनी मंत्र जो आहे तो देखील आपल्याला 11 वेळेस पठण करायचा आहे। अमृत संजीवनी मंत्रमध्ये गायत्री मंत्र आणि मृत्युंजय मंत्र एकत्रित केलेले आहे, तर याचे पठण करायचे आहे। ओम तत्सवितुर्वरेण्यं त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् भर्गो देवस्य धीमहि उर्वारुकमिव बन्धनान् धियो यो नः प्रचोदयात् मृत्युर्मोक्ष्यमामृतात्। परत एकदा म्हणते। ओम तत्सवितुर्वरेण्यं त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् भर्गो देवस्य धीमहि उर्वारुकमिव बन्धनान् धियो यो नः प्रचोदयात् मृत्युर्मोक्ष्यमामृतात्। त्यानंतर इथे दिलेले संजीवनी मंत्र, एखादी वही असेल तर तुमच्या जवळपास एखादे वही पेन घेऊन हे सर्व मंत्र, तुमच्याकडे जर हे नित्यसेवेचं पुस्तक नसेल तर हे तुम्ही लिहून घेऊ शकता। आपल्या शास्त्रामध्ये मंत्रांना अनन्यसाधारण असे महत्त्व आहे। यानंतर पेज नंबर 109 वर श्री कालभैरव अष्टक स्तोत्र दिलेले आहे। तर हे श्री कालभैरव अष्टक स्तोत्र कालभैरव यांना प्रसन्न करण्यासाठीचे सर्वात प्रिय असे अष्टक आहे, स्तोत्र आहे। तर याचे पठण करायचे आहे। याचे पठण कसे करायचे, कुणाला जर येत नसेल तर त्याबद्दलही एक व्हिडिओ मी करणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला याचे पठण करून दाखवेल। रोज प्रत्येकाने एकदा तरी या कालभैरव अष्टक स्तोत्राचे पठण करावेच अशी मी विनंती करू इच्छिते तुम्हाला। तर अशा प्रकारे गळती चालू ठेवून आपल्याला हे सर्व पठण करायचे आहे। ते या सर्व सेवा केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही थांबायचे आहे। सेवा म्हणजे गळती सेवा नाही थांबायची, इथे गळती थांबवायची आहे आणि त्यानंतर महादेवाचे जे शिवलिंग आहे ते शिवलिंगाला आपण त्या गळतीच्या खालून काढून स्वच्छ असे पुसून घेऊन त्याला आपण एका आसनावर स्थापन करायचे आहे। आसनावर थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे, त्यावर महादेवाचे शिवलिंग स्थापन करायचे आहे आणि त्यानंतर त्याच्या पुढील सेवा जे असतील तर त्यामध्ये शिव अष्टोत्तर नामावली पेज नंबर 107 वर शिव अष्टोत्तर नामावली देण्यात आलेली आहे। म्हणजे भगवान शिवाची आपण या ठिकाणी जवळपास 108 नाम स्मरण करत आपण त्यांचे पूजा करणार आहोत। तर हे शिव अष्टोत्तर नामावली म्हणत असताना प्रत्येक वेळी तुम्हाला हातामध्ये एक बेलपत्र घ्यायचे आहे। ते बेलपत्र घेऊन म्हणायचे आहे। पहिलं नाव जसं आपण घेतलं ओम शिवाय नमः, ते बेलपत्र आपण महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करायचं आहे गळती काढून, ठीक आहे। त्यानंतर दुसरं बेलपत्र हातात घ्यायचं, ओम महेश्वराय नमः, परत ते महादेवाच्या पिंडीवर वाहायचं आहे। असं तुम्ही 108 बेलपत्र घेऊन 108 वेळेस शिवनाम घेऊन तुम्ही ते महादेवाच्या शिवलिंगावर वाहायचे आहे। समजा तुमच्याकडे 108 बेलपत्र नसतील, एकही असलं तरी चालेल, एक बेलपत्र घेऊन तुम्ही त्या बेलपत्राला परत शिवपिंडीवर वाहत किंवा एकदा वाहून ते हे शिव अष्टोत्तर नामावलीची सेवा तुम्ही करू शकता। त्यानंतर ध्यान आहे, शिव प्रार्थना म्हणायची आहे 11 वेळेस। शिवहर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो,
हे शिवप्रार्थना तुम्हाला 11 वेळेस म्हणायची आहे आणि नंतर महादेवाची आरती म्हणायची, जी कोणती तुम्हाला आवडत असेल, प्रिय असेल किंवा ज्याच्याशी तुमची भावना असेल. जसं उदाहरणार्थ लवथोती विक्राळ ब्रह्मांडी माळा ही एक आरती आहे, किंवा या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये जय शिव ओंकारा, प्रभू शिव ओंकारा, ब्रह्मा विष्णू सदाशिव, ब्रह्मा विष्णू सदाशिव, अर्धांगी दारा, ओम हर 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 महादेव, ही शंकराची आरती या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे दिलेली. तर तुम्ही कोणतीही आरती म्हणू शकता. आपली श्रद्धा निष्ठा महत्त्वाची, जिथे आपली श्रद्धा निष्ठा आहे ती आरती तुम्ही म्हणू शकता. तुमच्याकडे वही पेन जर असेल, हे नित्यसेवेचं पुस्तक नसेल, तर तुम्ही नक्कीच हे आरती वगैरे लिहून घेऊ शकता. तर अशा प्रकारे आपली रुद्राभिषेकची सेवा पूर्ण होत असते. आणि रुद्राभिषेकची सेवा पूर्ण झाल्यानंतर जो रुद्राभिषेक केलेला जो काही तीर्थ आहे त्याचे देखील खूप महत्त्व आहे. हे तीर्थ घरातील सगळ्यांना तुम्ही तीर्थप्राशन करायला द्यायचे आहे. जर काही आरोग्य नीट नसलेले आजारी व्यक्ती असेल तर त्यांना हा खूप प्रभावी उपाय आहे. पती पत्नीमध्ये वाद असेल, घरात कलह भांडण असेल, किंवा काहींना खूप राग येत असेल तर त्यांचा राग शांत होणे, वास्तुदोष, ग्रहदोष, ह्या सगळ्यासाठी या तीर्थाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. तर हे रुद्राभिषेक केलेले तीर्थ घरातील सगळ्यांनी प्राशन करायचे असते. आणि त्यानंतर घरातील सगळ्या खोल्यांमध्ये, सगळ्या रूममध्ये, टॉयलेट बाथरूम सोडून सगळ्या रूममध्ये हे तीर्थ थोडे थोडे शिंपडायचे, जेणेकरून घरामधील असलेली नकारात्मकता जाऊन घरामध्ये सकारात्मकता नांदेल. तर अशा प्रकारे ही जी सगळी रुद्राभिषेकची सेवा आहे ती तुम्हाला प्रदोष समयी करायची असते. प्रदोष समयी संध्याकाळी सूर्यास्त ज्यावेळेस होतो त्याच्या 48 मिनिट आधी आणि नंतर असा त्याचा टाईम असतो. तर त्यावेळेस केलेली प्रदोष समयी केलेली जी सेवा असते ती अत्यंत उपयुक्त अशी असते. तर सगळ्यांना विनंती आहे की श्रावण या पवित्र महिन्याचा पुरेपूर तुम्ही उपयोग करून घ्या आणि ही सेवा सर्वांनी नक्कीच करा. रोज जमत नसेल तर सोमवारी करा, किंवा जेव्हा तुम्हाला जमेल त्यावेळेस ॲटलिस्ट महिन्यातून एकदा तरी ही सेवा नक्कीच करा, ही नम्र विनंती. आता राहिला प्रश्न की रुद्र अभिषेक हा पंचामृताने कसं करायचा. व्हिडिओ खूप मोठा होत आहे, त्यामुळं पंचामृताने करायचा रुद्राभिषेक याच्यासाठी मी हा दुसरा व्हिडिओ एक तयार करते, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल, तर तिथे तुम्ही बघू शकता. तर आजची झालेली सेवा मी स्वामी चरणी, महादेवाच्या चरणी अर्पण करते आणि व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.